बातमी पालघरमधून। पालघर लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी भाजपने अजून जाहीर केलेली नाही। मात्र पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। भाजपकडून माजी आमदार विलास तरे आणि डॉक्टर हेमंत सावरा यांच्या नावाची चर्चा आहे। हेमंत सावरा हे माजी मंत्री विष्णू सावरा यांचे ते सुपुत्र आहेत। भाजपकडून 2 उमेदवारांचे अर्ज विकत घेण्यात आलेत। उद्या सकाळी 11 वाजता पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल होणार आहे। डॉक्टर हेमंत सावरांच्या नावाला भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। प्रतिनिधी संतोष पाटील आपल्या सोबत आहे। संतोष, काय नेमकी सध्या पालघरच्या उमेदवारावरून रंगताना पाहायला मिळते? कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं? काय नेमकी चर्चा आहे? दीपक, नक्कीच पाहायला गेलं तर पालघर लोकसभा ही प्रतिष्ठेची मानली जाते आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाहायला गेलं तर महायुतीची जी जागा आहे ती अजून डिक्लेअर झालेली नाही। एकूणच पाहायला गेलं तर ठाण्याची जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे पालघरची जागा ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे आणि अजूनही भाजपने ह्या जागेवर शिक्कामोर्तब केलेलं नाही। मात्र आता आपल्याला सूत्रांची माहिती मिळते की डॉक्टर हेमंत सावरा, जे विष्णू सावरा माजी आदिवासी विकास मंत्री होते, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं नाव चर्चेत आहे। आणि दुसरीकडे माजी आमदार जे बहुजन विकास आघाडीकडून विलास तरे होते, त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। हे 2 उमेदवारी अर्ज उद्या पालघरचे पालकमंत्री तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण, त्यांच्या उपस्थितीत हे 10 वाजता अर्ज जे आहेत ते सादर केले जाणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आज भारती कांबळे यांचा महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मात्र अजूनही हा जो तिढा आहे तो सुटलेला नाही। मात्र भाजपकडून ह्या 2 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येत आहेत। त्यामुळे आता कुठेतरी राजेंद्र गावित जे प्रयत्न करत होते शिवसेनेकडून किंवा भाजपकडून, मात्र त्यांचा पत्ता कुठेतरी कट होताना दिसतोय। मात्र उद्या नेमके हे 2 अर्ज सादर केल्यानंतर नेमकं नाव कोणाचे जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।